श्री गणेश पुराण शेषांची कथा अध्याय 91। श्री गणेशाय नमः। ब्रह्मदेवांनी श्री व्यासांना आणखी एक कथा सांगितली। ते म्हणाले, महोदय, एके दिवशी भगवान शंकर कैलासावरील रम्य उपवनात विश्रांती घेत होते। त्यावेळी पार्वतीही तिथे होत्या। तेवढ्यात काही देव, गंधर्व, अप्सरा व किन्नर शिवप्रभूंच्या दर्शनास आले। त्या सर्वांनी शिवजींची पूजा केली आणि त्यांचे भावपूर्ण स्तवन केले। ते पाहून शेषांच्या मनात मत्सर उत्पन्न झाला। ते स्वतःशीच म्हणाले, सर्वजण शिवजींनाच मान देतात, त्यांचेच गुणगान गातात, पण मीही सर्वश्रेष्ठ आहे, शक्तिमान आहे। मी पृथ्वीला मस्तकी धारण करून तिला स्थैर्य दिले आहे। माझ्यामुळेच देवांना अमरत्व प्राप्त झाले आहे। शिवाय मी शिवमस्तकावर विराजमान असूनही कोणी माझ्याकडे पाहत नाही, ह्याला काय म्हणावे। ते मनोगत शिवजींना तात्काळ समजले। ते ताडकन उभे राहिले आणि आपल्या मस्तकाला त्यांनी जोराने हिसडा दिला। त्यामुळे शेष खाली पडले। ते गडगडत ठेचकडत कैलासावरून थेट भूलोकी येऊन आदळले। जखमांनी त्यांचे सर्वांग रक्तबंबाळ झाले होते। शक्तिहीन अवस्थेत ते बराच काळ निश्चेष्ट पडून होते। हे सर्व का घडले याची त्यांना क्षणार्धात कल्पना आली। त्यांचा गर्व उतारला। तेवढ्यात तिथे महर्षी नारदांचे आगमन झाले। महर्षी नारदांनी शेषांची विचारपूस केली। देहपीडेमुळे शेषांना काही बोलताच येत नव्हते। तेव्हा महर्षी नारद म्हणाले, हे सर्पराज, शिवजींनी तुमचा त्याग केल्यामुळे तुम्हाला मनस्वी दुःख होत आहे, हे मी जाणतो। आता गणेशाय नमः या षडाक्षरी मंत्राचा सातत्याने जप करा। त्या योगे तुमच्यावर गणपतींची कृपा होऊन तुम्ही पूर्वीप्रमाणेच सामर्थ्यवान व्हाल। तुम्हाला पूर्वीचे मानाचे स्थान प्राप्त होईल। महर्षी नारदांच्या वचनांवर श्रद्धा ठेवून शेषांनी गणपतींच्या षडाक्षरी मंत्राचा 1000 वर्ष जप केला। त्यांच्या तपश्चर्येने महागणपती प्रसन्न झाले। त्यांनी शेषांना दर्शन देऊन वर मागण्यास सांगितले। तेव्हा ते म्हणाले, हे गणाधीश, तुम्ही सर्वसाक्षी आहात, सर्वेश्वर आहात, सर्वज्ञ आहात। मी बलहीन झालो आहे, पृथ्वीचा भारही नीट पेलू शकत नाही। तरी कृपा करून मला पूर्वीप्रमाणे सामर्थ्यवान करा। तुमच्या ठाई असलेली माझी भक्ती सतत वृद्धिंगत होवो आणि शिवजींची माझ्यावर निरंतर कृपादृष्टी राहो। गणपतींनी तथास्तु म्हणून आशीर्वाद दिला आणि त्यांना आपल्या विराट स्वरूपाचं दर्शन घडवलं। त्या दर्शनाने ते धन्य धन्य झाले। शेषांनी आपल्या तपश्चर्येच्या ठिकाणी गणेश मूर्तींची प्राणप्रतिष्ठा केली। ते गणपती धरणीधर म्हणून प्रसिद्ध झाले। गणपती कृपेने शेष हरिहरांना प्रिय झाले। गणपतींनीही आपल्या पोटाभोवती त्यांना वेढून घेतले आणि त्यांचा सन्मान केला। श्री गणेश पुराण अध्याय 91 समाप्त। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा। शेजारील बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। श्री गणेश पुराणाचे मागील अध्याय पाहण्यासाठी प्लेलिस्ट चेक करणे।